बाणाईने व्रत पूर्ण केले, त्यावर प्रसन्न होऊन आपण तिची इच्छा पूर्ण केलीत तर. तिने स्वतःसाठी कुठे काय मागितलं? चंदनपुरीतल्या लोकांवर जे आर्थिक संकट आलं होतं ते तिला दूर करायचं होतं. त्या माणसांना सुखी झालेलं पाहायचं होतं तिला. मी तिची इच्छा पूर्ण केली एवढंच. चला, त्या निमित्ताने भविष्यात स्त्रिया मार्गशीर्षातलं व्रत श्रद्धेने पूर्ण करतील. ही वार्ता ऐकून बानूला देखील खूप आनंद होईल. बाणाईलाच नाही तर ही वार्ता श्री म्हैसा देवींना देखील समजली आहे. यानंतर बाणाईला आपण सहाय्य केलं हे देखील सिद्ध होईल. परंतु आपण जे केलं त्यात चुकीचं काहीही नाही. तुम्ही काळजी करू नका, मी म्हाळसाशी बोलेन. हे श्री म्हैसा देवींनी समजून घ्यायला हवं, नाहीतर नवीन वाद उद्भवायचा. आणि त्यात आज राजसभेचं कामकाज देखील आहे. मला वाटतं या घटनेला घडून खूप काळ लोटला आहे. तिथली माणसं इथे यायला नको. ती इथे काय येतील? त्यांना ठाऊक नाही की हे तुम्ही केलं म्हणून. हो, आणि हे सगळं म्हाळसा देवींसमोर घडलं तर गोंधळ होऊ शकतो. आज राज्यसभेत लवकर पोहोचणं आवश्यक आहे. मी आवरते आणि मग आपण निघू. या लवकर, मी प्रतीक्षा करतो. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भानवे नमः. ओम श्री आदित्याय नमः. देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. हे सूर्यदेव, मी जो संकल्प केला आहे त्यात आपण मला सहाय्यभूत राहावे. देवी, आपण आज्ञा करावी. मी सदैव तत्पर आहे. मी संकल्प करताना हा विचार केला नाही की तो पूर्ण होईल की नाही, पण एक मात्र आहे, माझी दृढ इच्छा आणि कठोर प्रयत्न मी करणार आहे. आपल्याला कोणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. आपण एकट्याच समर्थ आहात. आज आपल्याला एक वार्ता समजेल. ती ऐकून आपण विचलित होऊ नये. कोणती वार्ता? बानूला मार्गशीर्षात जे व्रत मिळाले होते त्याचे फळ तिला मिळाले आहे. तिच्या इच्छेनुसार तिच्या वस्तीवरच्या सगळ्यांचेच आर्थिक प्रश्न सुटले आहेत. येते मी. सुरव देवा, मला आज बी तुमचं दर्शन झालं जी. आणि तुम्ही म्हाळसाताईसनी जे सांगत होता ते ऐकून तर मला लय आनंद झाला बघा. अहो, काय करून काय नका असं झालं आहे. बाणाई, मार्गशीर्षातले तुझे व्रत सफल झाले. श्री महालक्ष्मी देवी तुझ्यावर प्रसन्न आहेत. तुझी इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. वय, यांचे तर लय उपकार आहेत बघा माझ्यावर. तू स्वतःसाठी काही न मागता लोकांसाठी मागितले आहे. यातच तुझे मोठेपण आहे बाणाई. नाही जी, हो, मला जे हो होतं ते तर माझ्या देवानं मला दिलं आहे. आता अजून मला काय बी नग. सुखी राहा बाणाई. तुमचा आशीर्वाद आणि कृपा अशीच असू द्या जी. तू प्रत्यक्ष श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहेस. तुझ्यावर त्यांची कृपा आहेच, तरीही मी सहाय्यभूत असेन. गणेश, आज आपण राज्यसभेत कामकाज पाहूया. माझी तयारी झाली आहे. मी मातेची प्रतीक्षा करत आहे. गणेश, आज वातावरण अधिक प्रसन्न वाटत आहे, होय ना? हो, काहीतरी अद्भुत घडले आहे.
म्हणून असे वाटते. होय, आज काहीतरी शुभवार्ता ऐकायला मिळणार आहे असं वाटतंय. बहुतेक मातेला काहीतरी ठाऊक असेल. आजपर्यंत माझ्या अपरोक्ष जे घडत असतं त्याला माझा आक्षेप होता, पण आता सरळ सरळ असं सिद्ध झालं आहे की माझ्यात आणि माझ्या सवतीत भेदाभेद केला जातो. काय झालं माते? म्हाळसा, मी तर असं म्हणत होतो की आज काहीतरी शुभवार्ता ऐकायला मिळेल, परंतु मग तू का रागवली आहेस? तसंच काहीतरी घडलं आहे. आता तू सांगितल्याशिवाय कळणार आहे का? तुम्हाला कोणी सांगितलं होतं की बानूच्या वस्तीवर काही आर्थिक संकट आहे? परंतु म्हाळसा, मला तर हे कोणीच सांगितलं नाही. मग तुम्ही इथे असताना तिने अजून कोणाचं तरी सहाय्य घेतलं आहे हे तुम्हाला ठाऊक नव्हतं का? तिने कोणाकडेही थेट सहाय्य मागितले का? हे तुम्ही तिलाच विचारा. पण हे जे काही घडले आहे हे मला अजिबात आवडलेले नाही. काय घडले माते? बानूच्या वस्तीवरच्या माणसांना धन मिळाले आहे. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. राज्यसभेत सर्वजण आपली प्रतीक्षा करत आहेत, तेव्हा आपण तिकडे जाऊया. म्हणजे मी जे आता बोलते आहे ते महत्वाचं नाही का? परंतु हा विषय राज्यसभेतही बोलता येईल. आपण ह्या विषयावर तिकडेच बोलूया. निघूयात. पार्थांजी, एक सांगायचं होतं बघा. राज्यसभेची तयारी झाली आहे, पण एक प्रश्न तसाच राहिलाय. कोणता प्रश्न चौडप्पा? अहो, बानुबाईच्या वस्तीवर चिमित्कार झाला म्हणतात. देवी, काय करूयात? परंतु कोणता प्रश्न उभा राहिला आहे ते तुम्ही सांगितलं नाही. अहो देवी, तिकडच्या वस्तीवरची लोक आले आहेत, गडावर बी लोक जमली आहेत. समद्यासने असं वाटतंय की आपल्याला बी धन मिळेल म्हणून. हे सर्व तुम्ही राज्यसभेत सर्वांना सांगा. पर टीव्हीसने आवडलं नाही तर? ते मी पाहिन, तुम्ही काळजी करू नका. होय. चौडप्पा, आता श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी कधी इथे येतील? पर बानुबाई गडावर आल्या तर काय करायचं? बाणाईला गडावर येऊ दे, मग पाहू काय करायचं ते. वस्तीवरल्या संध्यासनी ज्याचा त्रास होत होता ते आता नाही. ही लक्ष्मी देवींची कृपाच आहे. आज सुरवदेवांनी हे सांगितलं आणि मला काय करून काय नगा असं झालं. हे बघ, हिचं तर मला काय कळना झालंय. काय झालंय तिला बघ. चल बोलूया तिच्याशी. चल. बानू, अगं हायस कुठं? मावशी, बानू, अगं काय झालं काय? अगं काय झालं नाही ते विचार. बरं काय झालं नाही? दम धर की जरा, सांगतीये ना ती. मावशी, अगं आपल्या वस्तीवर कृपा झाली. वस्तीवर समजासनी जे जे हवं होतं ते ते समज मिळालं बघ. आता कुणासनी कसला बी त्रास नाही. काय सांगताय साहेब? वय ग, खरं आहे. सुरवदेवांकडनं ठाव पडलं मला. देवाची कृपा झाली बघ. आणि लक्ष्मी देवींची बी कृपा आहेच की. हा नाही, बरं ही समजा बानूमुळे झाली. नाही र,
अरे लक्ष्मी देवींची कृपा नसती ना तर मी काय बी केलं असतं तरी काय बी झालं नसतं बघ. तर कुणासनी दागिनं मिळालं, कुणाच्या घरात धान्य आलं, समधीकडं समध्यांची भरभराट झाली बघ. समधीला आनंदात आहेत. खरंय खरंय, पण हे समज तुझ्यामुळं झालं हे तर कुणासनी बी ठाव पडणार नाही. नाही कशा पाय, आपण जाऊन सांगू की ताते. मला बी तसंच वाटतं या. ए पर काय गाय नाही म्हणजे आपण जर तत असतो तर आपल्याला बी काय बाय आशीर्वाद मिळाला असता का नाही. नाही म्हणजे देवानं कसा मला सोन्याचा हांडा दिला होता तसं. राहू द्या, तर नाही गेला असा तेच बरं झालं. तर असतं तर काय काम न करता नुसतं बसून राहिला असतास. राहू दे, जे झालं ते झालं. लक्ष्मी देवींची कृपा आहे ही समधी. मावशी, मला आत्ता गडावर जाऊन त्यांच्या पाया पडायचं आहे. अगं पर ते कस काय जमणार? हा नाही म्हणजे माळसा देवीने सांगितलंय ना, 1 मास गडावर जायचं नाही, देवासनी भेटायचं नाही. ठाव आहे मला. तर ज्यांच्या आशीर्वादामुळं आपल्या वस्तीचं भलं झालं त्यांच्या पायावर डोकं न गवय ठेवाया. हे पर उग तंटा न ग. म्या कुठं तंटा करतीया? म्या नुसतं एवढंच म्हणलं का विष्णुदेवन लक्ष्मी देवींच्या पाया पडून यावं. पर गडावर गेल्यावर काय होणार आपण कस काय सांगणार? मावशी, आता जे व्हायचं आहे त्याचा विचार कशापायी करायचा. म्या जाते. बानू थांब, आम्ही बी येतो तुझ्या संग. हा चला. चल. देवा, राज्यसभेचं कामकाज सुरू करायची अनुमती द्यावी. अनुमती आहे तेव्हा कामकाजाला सुरुवात करा. वय देवा. देवा, गडावर काही लोक आले आहेत, तुम्हाला भेटायचं आहे. त्यासनी तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे. जोडपा, त्यांना आतमध्ये बोलवा. पर देवा, म्हणजे कुणाकुणाला बोलवायचं? म्हणजे देवी, काल रातच्याला आपल्या राज्यात लय मोठा चमत्कार घडला. शांत रहा, शांत रहा. तेव्हा चंदनपुरीतील प्रजा आर्थिक संकटांशी सामना करत होती. त्यांनी आपल्याला सांगितलं नाही, परंतु आपलं सहाय्य होण्याआधीच त्यांच्या समस्या दूर झाल्या. काहींना सोन्याच्या मोहरा मिळाल्या, काहींना अन्न मिळालं, काहींना घोडे, तर काहींना गोधन प्राप्त झालं. अभय देवा, लई वाड्या वस्त्यांवरची लोक जमा झाल्यात. समजांना असं वाटतंय का त्यांच्याकडे बी असा चमत्कार घडावा. ह्यो समजा चमत्कार तुम्हीच केलाय देवा, असं लोकांनी वाटतंय. बघा, आज जे सत्य आहे ते समजायला हवं. हे तुम्ही केलं आहे का? नाही, परंतु ज्यांनी कोणी माझ्या प्रजेवरचं हे संकट दूर केलं आहे त्यांचा मी आभारी आहे. देवा, हे कोणाच्या तरी भक्तीतून घडलं आहे. आता माझ्या ध्यानात आलं. मी सांगते काय झालं, म्हणजे गोंधळ होणार नाही. म्हाळसा, देवा, ह्यांच्या असं लक्षात आलं की बानू चिंतित आहे आणि त्याचं कारण होतं तिच्या माणसांवर आलेलं आर्थिक संकट. मार्गशीर्ष महिना होता, त्यामुळे ह्यांनी मला प्रिय असलेलं असं व्रत तिला दिलं. परंतु तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तिने तिच्या लोकांसाठी धन मागितलं आणि तिने हे व्रत श्रद्धेनं पूर्ण केलं. त्यामुळे तिला त्याचं फळ देणं भाग होतं मला. लक्ष्मी देवी, मला ह्याचा आनंदच आहे
की तुम्ही माझ्या प्रजेवरील संकट दूर केले, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. ह्याचं श्रेय बानूला जातं. याचा अर्थ एकच होतो की तुम्ही दोघांनी तिला सहाय्य केले आहे. परंतु म्हाळसा, तिने त्यासाठी साधना केली आहे, तशी भक्ती केली आहे, आणि आम्ही यात आपल्या विरुद्ध काही केलेलं नाही. पण तुम्ही तिच्या बाजूने उभे होतात हे सिद्ध झालं आहे. गडावर जी माणसं आली आहेत त्यांच्याशी प्रधानजी बोलतील. प्रधानजी त्यांना योग्य तो सल्ला देतील. परंतु हे जे काही घडलं आहे ते कोणाच्या तरी निस्सीम भक्तीमुळे घडलं आहे. तेव्हा कष्टाशिवाय पर्याय नाही हे ध्यानात घ्या. बानाई, बानाई जी, तुम्हाला काय हो नग सांगितलं असतं तर मी काम केलं असतं. जी, तुम्ही कशा पैतारास घेतलाय सा? राघोबा, अहो कामच तसं आहे, ते मलाच कराय हो. मला लक्ष्मी देवी निष्णू देवाशी भेटायचं आहे. राघोबा, हा? कसला विचार करताय? कसं सांगावं आता? राघोबा, मनात काय बी ठेवू नका, जे असेल ते बोला. म्हाळसा देवीने सांगितलं आहे का? म्हाळसा देवी हेच म्हणल्या ना का 1 मास देवासनी भेटता येणार नाही म्हणून. वयजी, राग येऊ देऊ नका सा. पर त्यासनी जर ठाव झालं का तुम्ही अशाच आत गेलाय तर त्या माझ्यावर रागवतील बघा. भानू, आता मोहर काय करायचं ग? तुम्ही तुमचं काम करतायसा हे ठाव आहे मला, म्हणूनच म्हणलं का ते वय म्हणले तरच आम्ही आत जाऊ. असं म्हणताय सा? जी, मी आताच जातो बघा, लगोलग जातो आणि सांगतो त्यासनी. हा, येतो मी. वय देवा, बाहेर बानूबाई आले आहेत. चोडप्पा, तिला आतमध्ये बोलवा.